रद्द झालीच पाहिजे। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचा, माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचा, माननीय जालिंदर भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जालिंदर भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्यांना पीक कर्ज, शेतकऱ्यांना पीक कर्ज कसा देत नाही माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा मागण्या आहेत। आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिले। बुलढाणा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी बुलढाणा यांना एक शेतकऱ्याच्या विविध प्रश्नाचं एक निवेदन दिलं। मुद्दा क्रमांक 1, जिल्ह्यामध्ये पेरणीचा हंगाम जवळ आला, 1500 कोटीचं क्रॉप लोन वाटप करण्याचं उद्दिष्ट असताना आजच्या तारखेपर्यंत फक्त 150 कोटीचं वाटप या जिल्ह्यात झालेलं आहे। म्हणजे अतिशय मंद गतीनं या बँकेचं काम चाललं आहे। शेतकऱ्यांना रडायला त्या ठिकाणी येतं आहे। 15 दिवसावर 8 दिवसावर पावसाळा येऊन ठेपला, पेरणी येऊन ठेपली, बियाणं घ्यायचं, खतामतं बियाणं आणायचं, घरात पेरणी करायची आणि या पद्धतीनं बँकेवाले अशा पद्धतीनं हे करून राहिलेत। तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक सांगितलं की तुम्ही या बँकांना सूचना द्या, यांना तात्काळ या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्या आणि खत बियाणं घेण्यासाठी यांना पैसा मुबलक झाला पाहिजेत। दुसरा मुद्दा, अवकाळी पाऊस जो पडला, या पावसांना जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या फळबागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना याचा मोबदला ताबडतोब मिळाला पाहिजे। कृषी विभागामार्फत एक पथक तयार करून, कृषी केंद्राच्या फिरतं पथकचा एक स्क्वॉडिंग तयार करून जे बोगस बियाणं या जिल्ह्यामध्ये बोगस बियाणं, बोगस खतं वितरत होत आहे, काही दुकानदार लोक आवाचे सवा पैसे घेत आहे, तर यालाही कुठेतरी अंकुश लागला पाहिजेत आणि या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला, पोशिंदाला, शेतकरी मायबापाला या ठिकाणी कर्जरूपी पैसा तात्काळ उपलब्ध झाला पाहिजे। जर जिल्हाधिकारी साहेबांनी या बँकांना आदेश देऊन जर 8 दिवसामध्ये हे उद्दिष्ट पूर्ण झालं नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाभर आम्ही आंदोलन करू आणि हा आमचा या ठिकाणी यांना इशारा आहे।